नमस्कार मित्रांनो. हा माझा नेक्स्ट व्हिडिओ आहे, म्हणजे 5वा पार्ट आहे लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबलच्या बद्दल. आता यातनं एक आपल्याला दिलेलं आहे फ्रॅक्शन्सच्या फॉर्ममध्ये इक्वेशन दिलेलं आहे. आता फ्रॅक्शन्सच्या फॉर्ममध्ये जर इक्वेशन जर असेल तर काय करायचं? ठीक आहे. आता बघा, इक्वेशन हा आहे फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये, तर फ्रॅक्शन जर दिला असेल तर आपण काय करतो नेहमी LCMचं काढतो. डिनॉमिनेटरचं काढतो आपण, LCM काढतो. ठीक आहे. आता बघा इथे 1चा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 दिलेला आहे आणि 3चा डिनॉमिनेटर काहीच दिला नाही म्हणजे इथे 1 दिलेला आहे. म्हणजे आपल्याला डिनॉमिनेटरचे जे नंबर्स आहे 3, 1, 15 आणि 1 यांचा काढायचा आहे LCM. आता LCM काढायची मेथड बघा, LCM काढायची मेथड आपण ही अगोदर पण शिकलो होतो याच्यामध्ये. LCM काढायची मेथड काय असते याच्यामध्ये, की जसं की आपल्याकडे हा 3 आणि हा 15 आहे. तर 3 1 जा 3, 3 5 जा 15, हा 1 तसाच येईल, 5 1 जा 5. ठीक आहे. म्हणजे आपला रिमाइंडर 1 येईपर्यंत आपल्याला सॉल्व करायचा आहे. आता इथे बघा आपण कोणते नंबर घेतले होते, पहिला घेतला 3, दुसरा घेतला ह्या ठिकाणी 5. म्हणजे ह्या ठिकाणी आपलं जे LCM जे आलं, LCM ऑफ 3 अँड 15 हे किती आलं ह्या ठिकाणी 3 मल्टिप्लाय बाय 5 म्हणजेच किती आला हा 15. ठीक आहे. आता हे LCM काढल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे ह्या ठिकाणी, की हे जे फ्रॅक्शन जे आहे याचं लाईक फ्रॅक्शनमध्ये करायचं आहे कन्व्हर्शन. ठीक आहे. आता बघा इथे लाईक फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्शन कसं करायचं हे आपण अगोदर पण शिकलेलं आहे. 2x/3 इथे आहे हा 15/1, नंतर आहे 7x/15 आणि इथे मग दिला आहे 3/1. ठीक आहे. आता याला लाईक फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं इथे, की डिनॉमिनेटरला 15 पाहिजे. आता बघा फर्स्ट जो फ्रॅक्शन जो होता याच्या डिनॉमिनेटरला आपल्याला 15 पाहिजे, तर काय करणार 3ला 5ने मल्टिप्लाय करणार, म्हणजे 5ने करणार डिनॉमिनेटर ॲज वेल ॲज न्यूमिनेटरला मल्टिप्लाय करणार. हे केल्याच्या नंतर इकडे 1 आहे तर 1ला आपण करणार आहे 15ने मल्टिप्लाय, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर सेम. इथे 15 आहे म्हणजे 15ला आपण 1ने करणार, न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेम. इथे मला 15 पाहिजे तर याला आपण करणार आहे 15ने मल्टिप्लाय करणार आहे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम. ठीक आहे. हे आता मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर आता याचं कॅल्क्युलेशन बघा, न्यूमरेटरचं हे मल्टिप्लिकेशन काय येईल, 2 5 जा होऊन जाईल हा 10x अपॉन 3 5 जा 15 प्लस 15 15 जा 15 15 जा हा असतो 225 डिवाइड बाय 15. ठीक आहे. इक्वल टू 7 इंटू एक्स, 7x इंटू 1, 7 1 जा 7, 15 डिनॉमिनेटरला प्लस 3 15 जा 15 3 जा 15 2 जा 30, 15 3 जा 45, 45 अपॉन हा आला काय ह्या ठिकाणी 15. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये नाही का डिनॉमिनेटर जो आहे प्रत्येकाचा हा झालेला आहे सेम. आता हे अनलाईकचं आपण केलं ह्या ठिकाणी लाईक फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्शन केलं, म्हणजे तुमचा डिनॉमिनेटर जो राहील दोन्ही पण फ्रॅक्शन्सचा हा काय येईल ह्या ठिकाणी सेम येईल 15. न्यूमरेटर काय आपल्याकडे 10x प्लस 225, इथे काय येईल 7x प्लस 45. आता इथे काय होऊन जाईल ह्या ठिकाणी 15 15 डायरेक्टली कॅन्सल करून टाकायचं, कारण की हा मल्टी डिवाईडचा इकडे गेल्यावर मल्टिप्लायमध्ये गेल्यावर पण तो कॅन्सल होतो. ठीक आहे. त्याच्यामुळे हे कॅन्सलेशन केल्याच्या नंतर आता आपल्याकडे उरलेली आहे न्यूमरेटरची व्हॅल्यू जी आहे 10x प्लस 225 इज इक्वल टू 7x प्लस 45. आता बघा हा AX प्लस B लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही चेक करून घ्या, ह्या टाईपचं आपण इक्वेशन घेतलेलं आहे. आता 225ला ट्रान्सफर करायचं राईट साईडला, म्हणजे 10x इक्वल टू 7x प्लस 45, हा 225 गेला राईट साईडला, हा होऊन जाईल मायनस 225. म्हणजे तुम्हाला इथे 10x हा आता 7xला घ्यायचा लेफ्ट साईडला, प्लस 7x काय होतं ह्या ठिकाणी मायनस 7x, इथे भेटणार तुम्हाला 45 मायनस 225. ठीक आहे. आता हे एवढं काढल्याच्या नंतर आता आपलं याचं करायचं आहे कॅल्क्युलेशन. ठीक आहे. आता बघा याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं. तर बघा मित्रांनो, इथे आपण काय काढलं 10x मायनस 7x इक्वल टू 45 मायनस 225. आता मी एक काम करतो, इथे
ही टर्म परत लिहून काढतो म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन थोडं इझी होईल. ठीक आहे, पाहता इथे 10x मायनस 7x इक्वल टू 45 मायनस 225. ह्या दोघांचं सबट्रॅक्शन येणार 3x. इथे 225 मायनस 45 याचं सबट्रॅक्शन येईल 180, पण बिगर नंबर साईन इथे काय आहे निगेटिव्ह. आता बघा हा 3 जो आहे हा एक्सच्या मल्टिप्लायमध्ये आहे, हा जाईल आता डिवाईडला, म्हणजे तुम्हाला एक्सची व्हॅल्यू जी आहे ती भेटणार -180/3. इथे बघा हा नंबर होतो डिवाईड 3ने डायरेक्टली है ना, तर याचं डिव्हिजन काय होऊन जाईल 3 1 जा 3 6 जा 18 आणि हा 0 म्हणजे -60 झाला तुमचा आन्सर. म्हणजे इथे काय राहील ह्या ठिकाणी की आपली एक्सची व्हॅल्यू जी आहे ती आहे -60. ठीक आहे. बघा मित्रांनो, हा क्वेश्चन एकच आहे पण थोडा क्वेश्चन लेंदी होता, कारण की याच्यामध्ये नाही का आपल्याला फ्रॅक्शन्सच्या फॉर्ममध्ये व्हॅल्यू दिली होती. ठीक आहे, फ्रॅक्शन्सच्या फॉर्ममध्ये दिल्याच्या नंतर इथे आपण काय केलं, याचं LCM फाइंड केलं होतं आणि LCM फाइंड केल्यानंतर त्या अनलाईकचं कन्वर्शन केलं लाईकमध्ये. आणि इथे जी स्टेप जी होती दिलेली ही सर्वात मेन स्टेप आहे, ज्यात तुम्हाला काय करायचं आहे, डिनॉमिनेटर सेम झाल्यानंतर याला कॉमन काढून त्यानंतर कॅन्सल करायचं आहे. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला एक सिम्पल फॉर्ममध्ये इक्वेशन भेटणार, जो आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितला होता. ओके, जर तुम्हाला ह्या क्वेश्चनमध्ये किंवा काही डाऊट असेल किंवा अशा टाईपचं काही एखादं क्वेश्चन असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि ह्या माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.